एकतर्फी प्रेम भाग 1। सचिन, सागर, राजवी, जीविका, मुद्रा, शौर्य या 6 जणांचा ग्रुप त्यांच्या कॉलेजच्या महाविद्यालयाच्या प्रथम वर्षापासून सर्वात जास्त परिचित होता. जिवलग मित्रांचा ग्रुप म्हणून हा ग्रुप खूप परिचित होता. ग्रुपमध्ये सचिन व जीविका हे 10वी पासून सोबत असल्यामुळे पूर्वीपासून एकमेकांचे मित्र होते. जीविका, मुद्रा दोघी खोली करून एकत्र राहायच्या, तर सचिन व सागर हे दोघे सागरच्या नातेवाईकांच्या बंगल्यात भाड्याने राहायचे. तो बंगला छोटासा पण टुमदार होता व वस्तीपासून थोडा बाजूला होता. नातेवाईक नोकरीनिमित्त बाहेरगावी वास्तव्यास होती, म्हणून बंगल्यांची देखभाल होईल व भाडेही मिळेल या हेतूने त्यांनी सागरच्या ताब्यात बंगला दिला होता. राजवी गावावरून जाणे येणे करायची. शौर्यन हा माजी आमदार रावसाहेब देशमुखांचा मुलगा होता. त्याच्या शहरात खूप मोठा बंगला आहे. सागर व राजवी एकमेकांवर प्रेम करायचे. प्रथम वर्षापासून त्यांचे प्रेम संबंध जुळले. अभियांत्रिकीच्या 3य वर्षाला असताना सर्व महाविद्यालयाने मैदानावर जे दृश्य बघितले ते पाहून कोणाचाही स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. शौर्य व सचिन एकमेकांसोबत भांडत होते, एकमेकांना धक्काबुक्की करत होते, मारण्यासाठी अंगावर धावून जात होते. मुलांनी मध्यस्थी करत ते आवरले. तोपर्यंत कुणीतरी त्यांच्या ग्रुपमधील इतर सदस्यांच्या कानावर ती गोष्ट टाकल्यामुळे इतर सदस्य त्या ठिकाणी पळतच आली. त्यांनी सचिन व सागरला बाजूला नेऊन काय झाले ते विचारले, पण कुणीच उत्तर देत नव्हते. यावर सागरने सर्वांना कॉलेज कॅन्टीनवर चालायला सांगितले. कॉलेज कॅन्टीनवर गेल्यावर इतरांपासून दूर असलेला टेबल पाहून सर्व तिथे बसले. कुणीच बोलत नाही पाहून राजवी कोंडी फोडत सचिनला म्हणाली, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आपल्या 6 जणांच्या मैत्रिणीचे ग्रुप हे उदाहरण इतरांना दिले जातात. आज तुम्ही एकमेकांसोबत भांडण करून पूर्ण ग्रुपची इज्जत मातीत घालवली. सचिन शौर्यंकडे पाहत राजवीला म्हणाला, तू मला एकट्याला का जबाबदार धरतेस? मैत्रीचा गळा घोटण्याचा, मैत्री नावाचे पवित्र नष्ट करण्याच्या तू का बोलत नाहीस? सचिनचे बोलणे ऐकून शौर्यन पुन्हा एकदा सचिनच्या अंगावर धावून जायला निघाला, पण मध्येच सागर, राजवी, मुद्रा, जीविकाने मध्येच येत त्याला अडविले. शौर्यन सचिनचेकडे बोट दाखवीत ओरडत म्हणाला, याला विचार अगोदर काय ते? सर्वांनी सचिनला विचारले तेव्हा सचिन म्हणाला, आजपर्यंत ज्या गोष्टीची चर्चा ग्रुपमध्ये झाली नाही, काही गोष्टी ग्रुपमधील इतर सदस्यांना माहीत नाही, त्याचा लक्ष देऊन एका मैत्रीच्या नात्यातून मुद्रावर कधीच प्रेम जुळलं कळलंच नाही. ती सुद्धा माझ्यावर प्रेम करते. पण गेले काही महिने शौर्य तिला सारखा प्रपोज करत आहे. तिने नाही म्हटल्यावरही तिला त्रास देत आहे. मी त्याला समजावून सांगितल्यावर त्याचा त्रास कमी न झाल्यामुळे मला शेवटी त्याच्यावर हात उचलावा लागला. सचिनचे म्हणणे ऐकल्यावर सर्वांनी मुद्राकडे पाहिले. तिने मान हलवी सचिनच्या म्हणण्यावर दुजोरा दिला. जीविका शौर्यनला सचिनची बाजू घेत म्हणाली, शौर्यन, अरे तो मुद्राचा वैयक्तिक अधिकार आहे. तिने कुणावर प्रेम करावे मग कुणावर करू नये. तुला तिला त्रास द्यायचा काही अधिकार नाही. जीविकाच्या बोलण्यावर शौर्यन संतापला. तो मुद्राकडे पाहत बोलला की ठीक आहे, तो मुद्राचा वैयक्तिक अधिकार असेल, पण आजपर्यंत ही गोष्ट त्यांनी ग्रुपपासून लपून ठेवायला नको होती. आज सचिन कॉलेजच्या मुलांदेखील माझ्या अंगावर धावून आला. मी पण रावसाहेबांचा देशमुखांचा मुलगा आहे. मुद्रा कशी माझी होत नाही तेच पाहतो. ती होईल तर माझीच अथवा कोणाचीच नाही. आणि तुम्ही सर्व माझी बाजू न घेता या दोघांची बाजू घेता तर तुम्हाला पण मी पाहून घेईल. एवढे बोलून तो निघून गेला. सर्वजण तो गेल्या त्या दिशेने अवाक होऊन पाहत राहिले. गोष्टीला 15 दिवस उलटून गेले. 15 दिवस शौर्यन महाविद्यालयात आलाच नाही. शौर्यनचे ग्रुपमधील सर्व सोबत संबंध तोडून टाकले. महाविद्यालयात येणे सुरू केल्यावर तो सचिन मुद्राकडे देश व रागाने पाहायचा, पण बोलायचं मात्र काही नाही. बघता बघता प्रॅक्टिकल परीक्षेजवळ आल्यामुळे प्रॅक्टिकल करण्यासाठी वेगवेगळ्या ब्रँच पाडण्यात आल्या. सागर, राजवी, मुद्रा एका बॅचमध्ये तर सचिन, जीविका दुसऱ्या बॅचमध्ये होती. शौर्यनने वेगळी ब्रँच निवडली. सागर, राजवी, मुद्रा, सचिन आता आपापली बँच सुटल्यावर एकमेकांसाठी थांबत होते. त्यांना रोज संध्याकाळ व्हायची. एका दिवशी आपापल्या बँच
झाल्यावर सर्व एकत्र आले तर त्यात मुद्रा नव्हती. सचिनने सागरला व राजवीला तिच्याबद्दल विचारले. राजू म्हणती तर किती डोकं दुखत असल्यामुळे सांगून मध्येच रूमवर निघून गेली. सचिनने तिला फोन लावून पाहिला तर तिचा फोन बंद होता. सागर म्हणाला तिचे डोके दुखत असल्यामुळे कदाचित तिने फोन बंद केला असेल. जीविकाने सचिनला रूमवर गेल्यावर त्याच्याशी बोलणे करून देण्याचे आश्वासन दिले. जीविका रूमवर गेल्यावर तिला मुद्रा दिसली नाही. तिने तडक सचिनला फोन करून ती रूमवर आली नसल्याचे सांगितले. रात्रभर मुद्रा रूमवर आलीच नव्हती. सर्व रात्र सचिनने जीविकाला मुद्राबद्दल फोन सुरू होते आणि जीविका पण मुद्राच्या काळजीत असल्यामुळे त्याला माहीत नव्हती. शेवटी दुसऱ्या दिवशी कॉलेजला लवकर भेटायचे ठरवून ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सचिनला मोबाईल सकाळीच वाजू लागला. रात्री जागरण झाल्यामुळे सकाळी फोन उचलणे त्याच्या जीवावर होते. त्याने कोणाचा कॉल आहे हे पाहायला मोबाईल हातात घेतला आणि त्याची झोप उडाली. कॉल त्याच्या प्राचार्याचा होता व त्यांनी त्याच्या ग्रुपमधील सर्वांना घेऊन तात्काळ महाविद्यालयात हजर राहायचे सांगितले. सचिनने सागर, राजवी, जीविकाला फोन लावून महाविद्यालयात हजर राहण्यास सांगितले. इतक्या लवकर तेही प्राचार्यानं कशाला बोलविले असे याचा विचार करत सर्व महाविद्यालयात पोहोचले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. महाविद्यालयात पोहोचल्यावर चपराशाने प्राचार्य त्यांच्या कॅबिनमध्ये सर्वांची वाट पाहत असल्याने सांगितले. प्राचार्याच्या कॅबिनमध्ये ते आले आणि गोंधळात पडले. तिथे 4-5 पोलीस हजर होते. त्यातील इन्स्पेक्टरने सर्वांना बसायला सांगितले. म्हणाले, तुमच्या सर्वांसाठी दुःखद गोष्ट आहे व त्याविषयी माहिती घेण्यासाठी तुम्हाला बोलवले आहे. तुमची मैत्रीण मुद्रा तिच्या ओढणीने गळा घोटून खून झाला आहे. सकाळी तिचा मृतदेह महाविद्यालयाच्या कच्चीवर आढळून आला. ही बातमी ऐकता सचिनला प्रथम आपण काय ऐकले हे समजले आणि जेव्हा इन्स्पेक्टरने त्याच्या शब्दाचा अर्थ त्यांच्या मेंदूत शिरला तेव्हा त्याने जोरात टाहो फोडला. इन्स्पेक्टरने त्याला पाणी पाजले, त्यांचे सांत्वन केले. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. इन्स्पेक्टरने त्यांच्या भावना वेग ओसरल्यावर त्यांना काही वस्तू दाखविल्या. त्यातील एक वस्तू पाहिल्यावर सर्वांनी एकमेकांकडे पाहिले. ती वस्तू म्हणजे महागडे ब्रेसलेट होते. शौर्यनला त्याच्या वाढदिवशी मागील वर्षी या सर्वांनी भेट म्हणून दिले होते. पुढील भाग लवकर